दोन गाड्या देतो ब्लॉक अध्यक्षांना हलवा आवाज देखील उठला होता. वर्तकनगर नगरसमितीच्या हक्केवर हक्केच्या अंतरावर असलेली एक इमारत जी आहे ती अनधिकृतरित्या उभारण्यात आहे. त्या संदर्भात जर आपण बघितलं तर आता अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी विक्रांत चव्हाण यांनी थेट आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत जर आपण बघितलं तर सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी किंवा अनधिकृत हॉटेल्स असतील आवाज मोठ्या प्रकारची कारवाई होत असल्यामुळे आज त्याच्याने पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येने काँग्रेसचे सर्वच कॉलेज जो आहे जर बघितलं तर येऊरमधील जे काही अनधिकृत बंगले आहेत त्यांच्यावर देखील थोडं कारवाईची मागणी जी आहे ती विक्रांत चव्हाण उमेश कुठे गेला होता तू? हे पक्या आवडीला आणायचं सवा तिथला मी काय उठणार नाही इकडे नाही अजिबात नाही. इथे मीटर घ्या नवीन मीटर घ्या लगेच त्याचं जनरेटर लावा. हे प्रकाश हे प्रकाश हे हा कुठे गेला पप्या उभाडे आला होता हे इथे ताडपत्री टाकायचं सांगितलं पप्याला पप्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेली 15 वर्ष प्रश्न उचलतोय. लक्षवेधी मांडलेली आहे, अनेक वेळा उपोषण केलेली आहेत. त्या लक्षवेधीस अनुसरून 2020 साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता. त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे, निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. चौकशी अंतिम टप्प्यात आहे. परंतु अनधिकृत बांधकाम काही थांबत नाहीत. ही जी इमारत आहे नाल्यावरची, ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने 4 महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतोय. इमारत जेव्हा 1 माळ्याची होती, प्लिंथ होती, 1 माळ्याची होती, तक्रारी करतोय. आता 7 माळे बांधले. त्यामुळे या 7 दिवसापूर्वी उपोषणाचं हे पत्र दिलं होतं. DCP झोन 5 पण दिलं होतं. त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला. DCP झोन 5नी बंदोबस्त द्यायला टाळला. पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज आमरण उपोषण सुरू होणार. तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत. DCP झोन 5ने बंदोबस्त दिलेला नाही. तायडे याच्यामध्ये गुंतलेला आहे. तायडेवरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे, भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरून कळलं का त्या बिल्डरने 50 फोन केले, गुंडांकडून मला फोन करवले, मोठ्या मोठ्या रतीमारतींकडून मला फोन करवले. पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ही कीड आहे. आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही, आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. ही कीड आहे. ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे. सामान्य जनतेला, सामान्य ठाणेकराला जो नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय, आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतो. कारण का ह्या इमारती झाल्या की ह्या इमारतींना वीज दिलं जाणार, ह्या इमारतींना पाणी दिलं जाणार, ह्या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने ह्या इमारती पडतात, लोक मरतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, पिढीच्या पिढी नेस्तानाबूत होते. लकी मिल कंपाऊंड साईराजमध्ये अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब संपली. भुजमध्ये भूकंप झाला, कुटुंबाच्या कुटुंब संपली. तिकडे 4 धामला अनधिकृत जी हे आहेत बांधकाम आहेत, तिथे हे आला, जगबुडी आली की कुटुंबाच्या कुटुंब म्हणजे अक्षरशः नेस्तानाबूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि म्हणूनच आजचंही काँग्रेसतर्फे, ठाणे काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अजूनही अनधिकृत बांधकाम सुरू आहेत, त्याबद्दल आपल्याला चालणार, आम्ही जाणार ना. आम्ही इथून कळव्याला जाणार, कळव्यावरून दिव्याला जाणार, पहिलं इथून येणार, मग हळूहळू बाळकुंभ मार्गे येणार, आपलं काय ते गोडबंदर मार्गे येणार ठाण्याला आणि मग आम्ही आता तर काय किसननगर बंद आहे, सगळे भरलेलं आहे, पण इकडे तिकडे जावं लागेल आम्हाला. आपल्या या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्यानंतर इमारतीवर कारवाईचे चित्र देखील दिसत आहे. ते तातूर मातूर ती गंडवायला आहे ती कारवाई, ऐकलं का? त्यांनी सांगितलं नंतर आपण साहेबांना सांगू दुपारी संध्याकाळी, पण मी काय उठणार नाही तोपर्यंत पूर्ण खाली जमीनदोस्त करत नाही, मी उठणार नाही. येऊरचा देखील प्रश्न आपण येऊरचा भुईसपाट करणार, डोंट वरी. येऊर हे वन्य प्राणी जीवनांना मुक्त करणार, तिथून त्यांना सुटकेचा श्वास. फक्त आदिवासी तिथे राहतील येऊरचे, बाकी सगळे गायब, सगळे टोटल, सगळे बंगले गुजराती मारवाडी बिरवाडी सगळे गायब तिथून.